मी जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा रोज महाराष्ट्रातली वृत्तपत्र वाचत होतो, कारण कोण कोणत्या पक्षात आहे हे समजणं खूप कठीण होतं. म्हणून मी वृत्तपत्र वाचत होतो असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावतीमधल्या एका कार्यक्रमात म्हणालेत. विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांचा अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. तर माझी आता राजकारणात दिनदिन की आजकाल काही होऊ शकते. मध्यंतरीच्या काळामध्ये मी ज्यावेळेला दिल्लीला होतो 6-7 वर्ष, महाराष्ट्रातलं लोकमत आणि लोकसत्ता हे मी आवर्जून वाचायचो, कारण की कोण कुठल्या पक्षात आहे, कुठल्या तारखेला हे समजणं फार कठीण होत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.